त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. बदलापूरमध्ये जी घटना घडली आहे, बॅनर लावले गेले, मुख्यमंत्री यांनी हातात पिस्तूल घेतली, काय परिणाम? तर बघा, बदलापूरमध्ये जी घटना घडली, आता लहान मुलींना पण सोडत नाही आहे. एवढा वेळ लावला FIR लॉन्च करायला. ते जे 2 ट्रस्टी आहेत ते अजूनही फरार आहेत. त्यांना का नाही अटक होत आहे? ते बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना अजूनही अटक होत नाही. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. एन्काउंटर करण्यात आलं का काय? हायकोर्टने ऑलरेडी ह्यावर ताशेरे ओढलेत. एक सिनियर इन्स्पेक्टर कधी अशा केसमध्ये व्हॅनमध्ये नसतो, तो का होता? पिस्तूल लोडेड होती का लोडेड नव्हती? मग ती लोड कशी झाली किंवा अनलॉक कशी झाली? एवढं करेपर्यंत एवढ्या पोलिसांनी कसं त्याला दाबून? अनेक प्रश्न निर्माण झालेत. पण मूळ मुद्दा असा आहे की लहान मुलींवर, चिमुकल्यांवर जो अत्याचार करणारी जी विकृत मानसिकता आपल्या समाजात पोचली आहे आणि जी पसरते आहे, आणि त्याला वरती बीजेपीचे नेते सहकार्य करतायत, त्याचं समर्थन करतायत, ही आज आपल्या देशासाठी आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की अशा गोष्टींचं समर्थन होत आहे. आणि हा महाराष्ट्र हा जिजाऊचा आहे, सावित्रीबाईंचा आहे, अहिल्याबाईंचा आहे. या देशात पहिल्या पंतप्रधान महिला, आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. आणि आज ह्या देशात जर असं होत असेल, आणि कलकत्त्यात जे झालं ते अतिशय, म्हणजे मानसिकता, विकृत मानसिकतेला चालना आणि समर्थन देणारं हे बीजेपी सरकार आहे. महिलांना वस्तू म्हणून दृष्टिकोन बघण्याचा जो आहे तो बीजेपी आल्यापासून जास्त वाढला. गुंड प्रवृत्तीचेच आहेत ना सगळेजण. म्हणजे आज त्यांचे जे 2-3 लोक जे बोलतात, नेते बोलतात, ते सगळे हीच प्रवृत्ती. आज महाराष्ट्रात एवढी दहशत यांच्यामुळे पसरली. पोलिसांना पण पोलिसांचं वाईट वाटतं. पोलीस वर्दीला केवढं महत्व असतं, वर्दीला एवढं महत्व असतं. आमदारापेक्षा, खासदारापेक्षा त्या वर्दीला महत्वाचं असतं. पोलीस बघितलं की लोक घाबरतात. आज त्या पोलिसांना पण एवढ्या खालच्या पातळीवर ह्या सरकारने आणलं. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.